नमस्कार, अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बटाटा पोहे बनवणार आहोत। एकदम कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनून तयार होतात बटाटा पोहे। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। पोहे घेतलेले आहेत मी आवश्यकतेनुसार। बटाटा घेतलेला आहे एक कट करून, शेंगदाणे, तेल, कढीपत्ता, मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून, कोथिंबीर, थोडीशी साखर, मीठ, हळद आणि मोहरी, जिरे। सुरुवातीला आपण हे पोहे जे आहेत याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि एका चाळणीमध्ये सुकवायला ठेवूया। आता आपण कढईमध्ये तेल टाकायचं आहे आवश्यकतेनुसार। आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकूया। सुरुवातीला शेंगदाणे तळून घेऊया। छान असे खरपूस होईपर्यंत शेंगदाणे तळायचे आहेत। हे बघा, छान असे तळून घ्यायचे आहेत। हे बघा तळून झालेले आहेत। आता मी याला काढून घेते। हे बघा, आता आपण याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकलेली आहे, कढीपत्ता आणि मिरच्या टाकूया। आता आपण याला हलवून घेऊया। आता आपण याच्यामध्ये बटाटा टाकायचा आहे। बटाटा पाण्यामध्ये असल्यामुळे तेल उडण्याची भीती असते, हळू टाकायचं आहे थोडंसं। आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया। मऊ होईपर्यंत आपण बटाटा हलवायचा आहे। हे बघा छान मऊ झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। हे बघा, याला मिक्स करून घेऊया। आता कोथिंबीर टाकूया आपण याच्यामध्ये। हे बघा छान कलर बदललेला आहे। आता कोथिंबीर टाकूया। हे बघा, छान मिक्स करून घेऊया याला। छान असा कलर पण बदललेला आहे आपला बटाट्याचा। आता आपण याच्यामध्ये हळद टाकूया। हे बघा, याला मिक्स करून घेऊया। आता हे पोहे जे आहेत हे टाकूया आपण याच्यामध्ये। हे बघा, आता आपण याला मिक्स करून घेऊया। हे बघा छान मिक्स झालेले आहेत। आता साखर टाकूया याच्यामध्ये थोडीशी। तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल। याला छान मिक्स करून घेते। हे बघा, आता आपण याच्यावरती थोडंसं झाकण ठेवून याची थोडीशी वाफ काढूया। हे बघा छान अशी वाफ निघलेली आहे। याला मिक्स करून घेते आणि आपण जे शेंगदाणे तळले होते ना ते याच्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला। हे बघा, थोडीशी कोथिंबीर टाकते। आता आपण याला मिक्स करून घेऊया। हे बघा, हे बघा अशा पद्धतीने आपले बटाटा पोहे जे आहेत ते बनून तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।